रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। लहान मुलांच्या टिफिनला द्या किंवा नाश्त्यासाठी, घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादी छोटी पार्टी असेल तर त्यावेळेला झटपट हा स्नॅक्स तयार होतो आणि अगदी टेस्टी लागतो। दिसायलाही खूप सुंदर दिसतो, खायला तितका टेस्टी लागतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे, ह्याच्या गुठल्या न होऊ द्यायचेत आपल्याला, त्यामुळे हा मी किसून घेतलेला आहे। तुम्ही मॅश करून जरी घेतलात ना तरीही चालेल, फक्त गुठल्या ठेवायच्या नाही त्याच्यामध्ये। हा बटाट्याचा मसाला आपण खूप कमी साहित्यामध्ये तयार केलेला आहे, पण ना खाण्यासाठी हा खूप टेस्टी लागतो। एकदा अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता नक्कीच करून बघा। इथे मी एक उकडलेला बटाटा पूर्ण किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चीज आपल्याला इथे किसून घालायचा आहे। चीज तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा असेल ना तरी तुम्ही तो वापरलात तरी चालेल। तुमच्याकडे मोझरेला चीज जरी असेल ना तरी तुम्ही तो टाकलात तरी चालेल, याच्यामध्ये चव तितकी छान लागेल। चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक बारीक केलेला कांदा, एकदम बारीक चॉप करायचा आहे, तो आपण याच्यामध्ये वापरलेला आहे। आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। आणि त्याचबरोबर इथे मी हिरवी चटणी घातलेली आहे। ह्या चटणीमध्ये आपल्याला कोथिंबीर, मिरची आणि पुदिना याचा वापर केलेला आहे, ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा ही फिलिंग इतकी टेस्टी बनते ना, मिक्स करता करतात अर्धी खाल्ले जाईल इतकी छान लागते। आता याच्यामध्ये आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे, बरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। तयार झालेलं स्टफिंग आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे ब्रेड। इथे ब्रेडचे स्लाईस मी घेतलेले आहेत। ब्रेडचे पॅकेट आपण घरी आणतो त्यावेळेला जे ब्रेड उरतात तर ते आपण चहाबरोबर खातो किंवा त्याचे ब्रेड क्रम्स करतो। तर असं न करता आज आपण कमी ब्रेडपासून पण खूप छान आणि मस्त टेस्टी नाश्ता बघणार आहोत। तर अशा पद्धतीने हा एक मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे। तर आपल्याला गोलाकार असे हे कापून घ्यायचे, बघा असं कट करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही एखादा ग्लास घेतला असेल ना धारवाला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने मी ते गोल साईजमध्ये सर्व हे कट करून घेणार आहे। त्यामुळे हा नाश्ता दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि एकसारखाच हा नाश्ता तयार होतो। आणि उरलेले ब्रेडच्या कडा आहेत त्याचे आपण ब्रेड क्रम्ससुद्धा करू शकतो। या ब्रेडच्या स्लाईसवरती आपल्याला एक चटणी लावून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे हिरवी चटणी लावली तरीही चालेल, पण इथे मी पिझ्झा सॉस वापरलेला आहे, तो आपल्याला लावून घ्यायचा। त्यामुळे लहान मुलांना हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो। तर अशाच पद्धतीने आता इथे मी सर्व स्लाईसला इथे मी सॉस आणि हे स्टफिंग लावून देणार आहे। बघा आपल्याला भरपूर असे दोन्ही लावून घ्यायचं आहे, एकदम कडेपर्यंत आपल्याला पूर्ण असं भरून घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला दुसरा ब्रेडचा स्लाईस लावून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी लावून ठेवलेलं आहे। आता अशाच पद्धतीने इथे आपण सर्व हे ब्रेडचे स्लाईस इथे करून घेणार आहे। आणि बाजूला इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यावरती बटर घालायचं आहे। आणि त्यानंतर आपले हे ब्रेडचे स्लाईस याच्यावरती खरपूस रंगावरती आपल्याला दोन्ही साईडून छान असे भाजून घ्यायचे आहेत। थोड्याशा ब्रेडच्या स्लाईसपासून सुद्धा आपण खूप युनिक नाश्ता इथे तयार केलेला आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतो। नक्की ट्राय करून बघा, लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। दोन्ही बाजूने आपण ह्याला खरपूस रंगावरती हे तळून घेणार आहोत। हे गरम आहे, तुम्ही हाताने न करता एखाद्या पलिताच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने तुम्ही पलटी केला तरी चालेल। तर इथे बघा तुम्ही बघू शकताय, बघा मस्त एकदम दोन्ही साईडून आपले छान असे खरपूस रंगावरती मस्त एकदम फ्राय झालेले आहेत। तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आणि हा नाश्ता आणखीन जास्ती टेस्टी लागावा आणि युनिक दिसावा यासाठी इथे मी एक ट्रिक केलेली आहे। तर आपल्याला हे मधोमध असे कापून घ्यायचं आहे। सुरीला धार छान असली पाहिजे, नाहीतर तुमच्याकडे जर कैची असेल किचनमधली तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल। तर इथे मी दोन भाग असे करून घेतलेला आहे। आता मी इथे सॉस वापरणार आहे, दिसायला आणखीन छान दिसावा यासाठी इथे मी टॉमॅटो केचप घेतलेला आहे, तो आपल्याला अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचा आहे। तुमच्याकडे एखादी पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अशा वेळेला तुम्ही हा नाश्ता त्यांना झटपट करून देऊ शकता। आतलं स्टफिंग तुम्ही आधी करून ठेवलं ना तर हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। वरून आपल्याला बारीक शेव लावायची आहे, तुमच्याकडे भुजिया शेव जरी असेल ना तुम्ही ती वापरली तरीही चालेल। तर तुम्ही पाहू शकताय, बघा मस्त एकदम छान युनिक नाश्ता आपला इथे हा तयार झालेला आहे। थोड्याशा ब्रेडमधून झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा,
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.